नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कस्टर्ड पावडर बनवणार आहे। जशी मार्केटमध्ये मिळते तशी आपण कस्टर्ड पावडर घरच्या घरी बनवू शकतो। पावडरसाठी लागणारे साहित्य बघूया आपण साखर घेतलेली आहे। या चमच्याने 6 चमचे भरून साखर घेतली। हे परफेक्ट माप आहे। हे 6 चमचे साखर आहे। हे दूध पावडर आहे। या चमच्याने 4 चमचे दूध पावडर घेतली। हे दूध पावडर आपण घरी बनवलेले आहे। हे सियाग रेसिपीने घरच्या घरी बनवलेले आहे। हे दूध पावडर 4 चमचे घेतली। हे कॉर्न फ्लावर आहे 2.5 चमचे। याच चमच्याने 2.5 चमचे म्हणजे 2 चमचे भरून आणि एक अर्धा चमचा कॉर्न फ्लावर घेतली। हा येलो कलर आहे। एक खायचा कलर असतो तो पिवळा कलर आहे आणि व्हॅनिला एसेन्स। हे बघा, मी मिक्सरचं भांडं घेतले। हे छोटं भांडं आहे। तर याच्यामध्ये ही साखर घालायची आणि त्याच्यावरती ही दूध पावडर घालायची। जो आपण खाण्याचा कलर घेतलेला आहे, हे बघा एवढासा घेतलाय मी। एवढासा कलर घ्यायचा। हा कलर याच्यावरती घालायचा। हा पिवळा कलर आहे आणि जे आपण व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे तेही घालायचं आहे। हे बघा 2 3 4 5 6 7 थेंब घातले मी व्हॅनिला एसेन्स। आणि याच्यावरती जे आपण कॉर्न फ्लावर घेतलं होतं ते घालायचंय। आणि आता आपण झाकण लावून बंद करून मिक्सरने हे फास्टवर फिरवून घेणार आहे। आपण बघूया जे मिक्सरने आपण बारीक केले ते बघू। हे बघा किती छान एकदम मऊसूत असं हे मिश्रण बारीक झाले। हे बघा एकदम बाजारमध्ये मिळते तशी कस्टर्ड पावडर तयार झाली आणि वास ही खूप छान येतोय। एकदम मस्त अशी कस्टर्ड पावडर घरच्या घरी तयार होती। हे बघा, तुम्ही बाहेर पैसे एवढे घालवून आणण्याची काहीच गरज नाही। तुम्ही घरच्या घरी कस्टर्ड पावडर बनवू शकता। आणि ही कस्टर्ड पावडर कशामध्ये वापरते ते तुम्हाला सांगते। हे आईस्क्रीम बनवताना हे आईस्क्रीम मध्ये कुल्फी मध्ये पण हे घातलं जातं। तर आता उन्हाळ्याचा सीजन आहे, तर उन्हाळ्याचा सीजन असल्यामुळे आईस्क्रीम कुल्फी जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते। तर हे बघा, ही कस्टर्ड पावडर जर तुम्ही एकदम घरच्या घरी बनवून ठेवली, तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं कधीही तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता आणि खाऊ शकता। बघा किती छान झाली आपली कस्टर्ड पावडर। खूप छान वास येतोय। परफेक्ट झाली, जशी बाजारात मिळते तशीच आपली कस्टर्ड पावडर करून तयार आहे। हे बघा, तर ही कस्टर्ड पावडर तुम्ही घरी नक्की करून बघा। फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही कस्टर्ड पावडर तुम्ही घरी नक्की करून बघा। खूप छान तयार होते आणि ह्याची आईस्क्रीम ही खूप छान लागते। तर ही तुम्ही घरी नक्की करून बघा। आणि ही फ्रीजमध्ये न ठेवता 1 महिनाभर तरी बाहेर आहे अशी व्यवस्थित राहते। याला फक्त कोरडा हात ओला हात लागू देऊ नका। खूप छान राहते आणि फ्रीजमध्ये ठेवली तरी 6 ते 7 महिने ही कस्टर्ड पावडर तुमची राहते। तर ही कस्टर्ड पावडर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल